काँग्रेसचं तिकीट दिलं आणि 56% ब्राह्मणांचं वर्चस्व पार्लमेंटमध्ये केलं। वास्तविक पाहता नेहरूंना प्रधानमंत्री होण्याचे अधिकार नव्हते। नेहरूंना प्रधानमंत्री करण्यासाठी फक्त गांधीजी तयार होते। वास्तविक पाहता सरदार वल्लभभाई पटेल प्रधानमंत्री होणार होते, परंतु गांधीजी आणि नेहरू या दोन व्यक्तींमुळे सरदार वल्लभभाई पटेल प्रधानमंत्री होऊ शकले नाही। जय भारत, जागृती न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। दर्शको, आपण बघितलं असेल की आम्ही मागच्या वेळेला म्हणजे प्रजासत्ताक दिनी ॲडव्होकेट के विजय कुमार यांचे विचार भारतीय संविधानाबद्दल आणि एकंदरीतच भारतीय संविधान आणि 15 ऑगस्ट याच्यामधला नेमका काय फरक आहे। बऱ्याच लोकांना 26 जानेवारी आणि 15 ऑगस्ट यामधला फरकच माहीत नाही। दोन्ही दिवशी झेंडावंदन केला जातो। प्रजासत्ताक म्हणजे काय आणि स्वातंत्र्य दिन म्हणजे काय हे लोकांना माहीत नाही। हे समजून सांगण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आपण बघितलेला आहे। त्याचा पुढचा भाग आपण आता बघणार आहोत। मागच्या भागातली माहिती आपल्याला नक्कीच आवडली असेल आणि आपण आता पुढचा भाग बघणार आहोत। नक्की आवडल्यास शेअर करा, लाईक करा। प्रजेच्या हातामध्ये सत्ता झाली, सोर्स ऑफ पॉवर जी आहे ती प्रजा झालेली आहे आणि प्रजा जे आहे ते आपलं राज्य जे आहे ते आपल्या प्रतिनिधींमार्फत चालवेल अशी तरतूद घटनेमध्ये केली आणि प्रजेसाठी समता स्थापन करण्याचे अधिकार मिळाले, स्वातंत्र्याचा अधिकार मिळाला, शैक्षणिक अधिकार मिळाला, धार्मिक अधिकार मिळाला, धर्माचं रक्षण करणे, कुठलाही धर्म स्वीकारण्याचा अधिकार मिळाला, शोषणाच्या विरुद्ध अधिकार मिळाला, संस्कृती जतन करण्याचा अधिकार मिळाला आणि त्याचप्रमाणे संपत्ती धारण करण्याचाही अधिकार मिळाला। आणि हे सगळे अधिकार जरी मिळाले तरी सुद्धा बाबासाहेब आंबेडकर एका गोष्टीवर नडून बसलेले होते, तुम्ही आम्हाला अधिकार देताय, परंतु हे अधिकाराची गॅरंटी काय आहे, तुम्ही देणार कशी, काय गॅरंटी आहे, भरोसा नाही आहे त्यांच्यावर, पण तरीसुद्धा हे लोकांना अधिकार मिळतील याची काय गॅरंटी आहे। म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी पुढे कॉन्स्टिट्यूशनल अधिकार म्हणून न्यायालयामध्ये, डायरेक्ट सुप्रीम कोर्टामध्ये तुमच्या विरोधात जर काही अधिकार जर न मिळण्याचे जर काही गोष्टी जर झालेल्या असतील, इन्फ्रिंजमेंट ऑफ फंडामेंटल राईट जर झालेलं असेल तर घटनेच्या माध्यमातून आपल्याला डायरेक्ट सुप्रीम कोर्टामध्ये त्याची दाद मागता येऊ शकते। हा परफेक्ट अधिकार बाबासाहेब आंबेडकरांनी जनतेला बहाल केलेला आहे। अशा पद्धतीने घटना जी आहे ती घटना लोकाभिमुख झाली। वी द पीपल ऑफ इंडिया, आम्ही भारताचे लोक भारताची राज्यघटना मान्य करतो, स्वतःप्रत अर्पित करतो आणि स्वतःप्रत बांधून घेतो, अशा पद्धतीची शपथ सुद्धा प्रीएम्बलमध्ये टाकलेली आहे। आणि आता मात्र भारत जो आहे तो भारत प्रजासत्ताक झालेला आहे। भारताच्या जनतेच्या हातामध्ये आता सत्ता कॉन्सन्ट्रेट झालेली आहे। आता पुढे काय, पुढे मग ब्राह्मण असेच बसले असतील असं थोडंच आहे। याच्यानंतर सुद्धा षडयंत्र झाले नसतील हे कशावर, षडयंत्र काय झाले, पहिल्यांदा ज्या वेळेस नेहरू प्रधानमंत्री झाले, स्वतंत्र भारताचे प्रधानमंत्री झाले, तर स्वतंत्र भारतामध्ये 1951ला स्वतंत्र भारतामध्ये पहिल्या इलेक्शन झाल्या। त्या पहिल्या इलेक्शन्समध्ये 65% ब्राह्मणांना नेहरूने दिलं, काँग्रेसचं तिकीट दिलं आणि 56% ब्राह्मणांचं वर्चस्व पार्लमेंटमध्ये केलं। वास्तविक पाहता नेहरूंना प्रधानमंत्री होण्याचे अधिकार नव्हते। नेहरूंना प्रधानमंत्री करण्यासाठी फक्त गांधीजी तयार होते। वास्तविक पाहता सरदार वल्लभभाई पटेल प्रधानमंत्री होणार होते, परंतु गांधीजी आणि नेहरू या दोन व्यक्तींमुळे सरदार वल्लभभाई पटेल प्रधानमंत्री होऊ शकले नाही। इथंही षडयंत्र झालं। जो ओबीसी प्रधानमंत्री होणार होता त्याला सुद्धा रोखण्याचं काम गांधीजी आणि नेहरूंनी केलेलं आहे। काँग्रेसच्या एकाही व्यक्तीने त्याच्या विरोधात एकही शब्द काढलेला नाही, ही खंत आहे। दुसरं, 56% ब्राह्मणांचं वर्चस्व केलं। सर्व प्रशासकीय क्षेत्रामध्ये सगळीकडे ब्राह्मणांची नेमणूक करून टाकली। मिलिटरीमध्ये या सगळ्या वर्चस्वाच्या जागा ज्या आहेत त्या भट, पांडे आणि शर्मांनी भरून गेलेल्या आहेत। सर्व जागा व्यापल्या। प्रशासनामध्ये वर्चस्व जे आहेत त्या ब्राह्मणांचं वर्चस्व निर्माण केलं, पार्लमेंटमध्ये वर्चस्व निर्माण केलं, शासक ज्या काही कॉन्स्टिट्यूशनल इन्स्टिट्यूट्स आहेत ब्राह्मणांनी ताब्यात घेतल्या आणि सगळीकडे ब्राह्मणांचं वर्चस्व निर्माण करण्यामध्ये पंडित जवाहरलाल नेहरूंचा हात आहे। पंडित कसले आहेत
पंडित ही ब्राह्मणांसाठी दिलेली एक उपाधी आहे. पंडित म्हणजे विद्वान असायलाच पाहिजे असं नाही, ब्राह्मण असायला पाहिजे हे निश्चित आहे. म्हणून या पदाला सुद्धा त्यांनी नाव दिलं पंतप्रधान. वास्तविक पाहता पंतप्रधान हा शब्द नाही, प्रधानमंत्री हा शब्द प्रयोग आहे. परंतु आज बाहेरचा जरी प्रधानमंत्री असला तरी सुद्धा आज त्याला पंतप्रधान असं म्हटलं जातंय. ही गोष्ट आपण कटाक्षाही पंडित जवाहरलाल नेहरूंचा मृत्यूपर्यंत पंडित जवाहरलाल नेहरूने एकही शैक्षणिक अजेंडा दाखल केलेला नाही, शैक्षणिक धोरण निश्चित केलेलं नाही आणि शैक्षणिक शिक्षणासाठी 3.5% बजेट त्यांनी कधीही वाढवलेलं नाही. आजपर्यंत प्रथा भारतामध्ये आहे की शिक्षणासाठी बजेट 3.5% आज केलं जात आहे आणि त्यामुळं प्राथमिक शिक्षण मिळते कोणाला मिळते कोणाला मिळत नाही, उच्च शिक्षणासाठी पैसाच नसतो अशी तरतूद केली. कारण ब्राह्मणी संस्कृतीमध्ये शूद्र अतिशूद्र शोषित पीडित लोकांना शिक्षण द्यायचं नाही, शिक्षणापासून त्यांना वंचित ठेवायचं आहे अशी तरतूद ब्राह्मणी संस्कृतीमध्ये आहे. त्यामुळे शिक्षणाकडे त्यांनी दुर्लक्ष केलेलं आहे. आणि त्यानंतर तर इंदिरा गांधींनी 1968 मध्ये शैक्षणिक धोरण निश्चित केलं. त्यानुसार जवाहरलाल नेहरू विश्वविद्यापीठ सुरू झालं आणि इंदिरा गांधीने 1976 मध्ये मोठी घटनेची दुरुस्ती केली आणि त्या घटनेच्या दुरुस्तीमध्ये जो फंडामेंटल राईट्समध्ये जो अधिकार दिलेला होता संपत्ती धारण करण्याचा, तो संपत्ती धारण करण्याचा अधिकार 0 करून टाकण्यात आला. उलट तरतूद अशी केली फंडामेंटल राईट्समध्ये की लोकांकडची संपत्ती कशी धारण करता येईल, अधिग्रहण करता येईल याची तरतूद केलेली आहे. कलम 31 आर्टिकल 31 जो आहे तो संपूर्णपणे गाळण्यात आला. आर्टिकल 31A निर्माण करण्यात आला की लोकांची संपत्ती अधिग्रहित कशी करण्यात येईल. एक तर नेहरूंनी एज्युकेशनकडे लक्ष दिलं नाही, कारण ब्राह्मणी संस्कृतीमध्येच आहे की एज्युकेशन सर्वसामान्यांना मिळता कामा नये. दुसरी गोष्ट अशी की इंदिरा गांधींनी संपत्ती धारण करण्याचा अधिकार नष्ट केला. ब्राह्मणी संस्कृतीमध्ये अशी तरतूद आहे की सर्वसामान्यांना संपत्ती बाळगण्याचा अधिकार नाही, फक्त ब्राह्मण क्षत्रिय वैश्य या तीन लोकांनाच संपत्ती बाळगण्याचा अधिकार आहे. संपत्ती बाळगण्याचा अधिकार इंदिरा गांधीने काढून टाकला. त्यानंतर राजीव गांधी प्रधानमंत्री झाले. राजीव गांधीने एक नवीन शिक्षण योजना काढली आणि त्या शिक्षण योजनेमध्ये आज ज्या काही प्रशासकीय किंवा शासकीय क्षेत्रामध्ये किंवा एज्युकेशनल क्षेत्रामध्ये एंट्रन्स परीक्षा आज आपण जे पाहतो आहोत त्या एंट्रन्स परीक्षा राजीव गांधींच्या धोरणामुळे झालेल्या आहे. आज मॅट्रिक्युलेट परीक्षा ज्या आहेत त्या मॅट्रिक्युलेट परीक्षेला खचून अभ्यास करणारे लोक आहेत, त्यामध्ये चांगले ग्रेड मिळवणारे लोक आहेत, मेरिटमध्ये येणारे लोक आहेत, परंतु त्याचं जे महत्त्व आहे 0 करण्यात आलं आणि एंट्रन्स परीक्षा ज्या आहेत आज सुरू केल्या. इलिजिबिलिटी परीक्षा सुरू केल्या. इलिजिबिलिटी परीक्षा हे राजीव गांधींच्या शैक्षणिक धोरणाचा हा परिणाम आहे. त्यानंतर PV नरसिंह रावनी OBC आरक्षण 22% लोकांना OBC आरक्षण मिळायला पाहिजे, परंतु कुठलीही जनगणना न करता ओबीसींची जनगणना न करता त्यांची संख्या न ठरवता 52% ओबीसींना 27% जागा दिल्या आणि त्याला क्रिमी लेअर लावून टाकला. केवळ जागा दिल्याच नाहीत तर त्याला क्रिमी लेअर लावून टाकला की ठराविक रक्कम जर उत्पन्न असेल तर त्या लोकांना आरक्षण मिळणार नाही किंवा सवलती मिळणार नाहीत असं धोरण स्वीकारलं आणि ओबीसींचं आरक्षण देऊन सुद्धा संपवण्यात आलं. आणि आजची परिस्थिती अशी आहे की ओबीसींचं आरक्षणच आता संपलेलं आहे. ओबीसी आता वाट पाहत आहेत आरक्षण कधी मिळेल. आरक्षणासाठी महाराष्ट्रातल्या आणि मध्य प्रदेशमधल्या विधानसभेचे इलेक्शन्स रखडलेले आहेत. आज इलेक्शन होऊन आता 1 वर्ष व्हायला पाहिजे, परंतु अजूनही इलेक्शन होत नाहीत. केवळ ओबीसी आरक्षणामुळं ह्या इलेक्शन्स रखडलेले आहेत. मनमोहन सिंगांनी खाजगीकरण, उदारीकरण आणि जागतिकीकरणाचा मुद्दा आणला आणि शिक्षण क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या खाजगी इन्स्टिट्यूट्समध्ये किंवा कॉन्स्टिट्यूशनल इन्स्टिट्यूट्समध्ये आरक्षण जे आहे ते समाप्त करून टाकलं. आणि आरक्षण समाप्त झाल्यानंतर एक गोष्ट लक्षात आली की आता आरक्षण समाप्त होत आहे, म्हणून खाजगी क्षेत्रामध्ये सुद्धा खाजगीकरणामध्ये सुद्धा आरक्षण द्यायला हवं असा फक्त मुद्दा पुढे केला, दिलेलं नाही.
अशा पद्धतीने षडयंत्र करत करत एक खाजगीकरणासोबतच खाजगीकरणावरच थांबलेलं नाही, सेज निर्माण करण्यात आलं. 10% जमीन जी आहे ती 10% व्यवस्था जी आहे 10% व्यवस्थेमध्ये हजारो एकर जमीन कवडीमोल किमतीमध्ये घ्यायची आणि 10% जमीन जी आहे ती रहिवासी क्षेत्रासाठी करायची आणि 90% जमिनीचा विकास करायचा, इंडस्ट्रीज काढायच्या. परंतु सेजमध्ये पाऊल ठेवण्याचा अधिकार नसणार आहे, प्रायव्हेट प्रॉपर्टी असणार आहे. म्हणजे त्या ठिकाणी खाजगी भारत निर्माण करण्याचं काम मनमोहन सिंगांच्या काळापासून झालं. आता आपण कम्युनिस्टसुद्धा म्हणतो की कम्युनिस्ट जे आहे ते चांगले आहेत आणि ते याच्या विरोधात आहेत. परंतु नंदीग्राममधलं उदाहरण आहे. नंदीग्राममध्ये खाजगीकरणासाठी हजारो एकर जमीन कवडीमोल किमतीने शेतकऱ्यांची घ्यायचं ठरवलं आणि शेतकऱ्यांनी त्याला विरोध केला. तर कम्युनिस्टांचं सरकार असताना त्या काळामध्ये शेतकऱ्यांना गोळ्या घालून त्यांची हत्या करण्यात आली. कम्युनिस्टांचं सरकार आहे आणि कम्युनिस्टांनीच गोळ्या घालण्याची आज्ञा दिली आणि कम्युनिस्टांनी सेजला मान्यता दिलेली आहे. ही गोष्ट आपल्या लक्षात आली पाहिजे. यानंतर विकासाचा मुद्दा आला. विकास आणि भ्रष्टाचाराचा मुद्दा आला आणि मोदी सरकार राज्यावर आलं. वास्तविक पाहता 1977 मध्ये समाजवाद्यांना भारतातील लोकांनी नाकारलेलं आहे. काँग्रेसला लोक नाकारतात. कम्युनिस्टांना एवढी मान्यता नाही. या तिन्ही ब्राह्मणांच्या पक्ष आहेत. त्यानंतर बीजेपी हा पक्ष सुद्धा ब्राह्मणांचा आहे, RSSचा पक्ष आहे. परंतु त्याला सुद्धा सत्ता स्थापन करण्याचा अधिकार मिळाला. पण सत्ता स्थापन करत असतानाच अटल बिहारी वाजपेयी 1996 मध्ये 16 दिवसासाठी प्रधानमंत्री बनले. 16 दिवसात त्यांचं सरकार गडगडलं. जयललितांनी त्यांचा पाठिंबा काढून घेतला आणि सरकार गडगडलं. 16 दिवस त्यांनी चालवलं. परंतु दुसऱ्या सत्रामध्ये मात्र अटल बिहारी वाजपेयी 1998 ते 2004 पर्यंत प्रधानमंत्री झाले. प्रधानमंत्री झाल्यानंतर तिथंही त्यांचं सेशन संपलं. बीजेपीला सुद्धा लोकांनी नाकारलं, काँग्रेसला लोकांनी नाकारलं, समाजवाद्यांना लोकांनी नाकारलं, कम्युनिस्टांना लोक मानत नाहीत. परंतु बीजेपी जे आहे ते बीजेपीला सुद्धा लोकांनी नाकारलेलं आहे. आता या चारी पक्ष जे आहेत ते चारी पक्ष ब्राह्मणांचे आहेत. या चारी पक्षांना लोकांनी वास्तविक नाकारलेलं असताना सुद्धा सिद्दीकी नावाच्या एका व्यक्तीने दिल्लीमध्ये एक पुस्तक प्रकाशित केलेलं होतं. त्या पुस्तकामध्ये असं लिहिलं की अटल बिहारी वाजपेयी जो आहे याच्यानंतर एकही ब्राह्मण प्रधानमंत्री होऊ शकणार नाही. त्यानंतर अटल बिहारी वाजपेयीलाच पुन्हा कसं प्रधानमंत्री करायचं आहे. त्याच्यामुळं अटल बिहारी वाजपेयी 1998 मध्ये पुन्हा प्रधानमंत्री झालेले आहेत. परंतु लोकांनी नंतर अटल बिहारी वाजपेयीला सुद्धा नाकारलेलं आहे. हे चारी पक्ष नाकारले. मग आता बीजेपीने एक षडयंत्र केलं, RSSने एक षडयंत्र केलं आणि नरेंद्र मोदी जो आहे तो बीजेपीला सुद्धा मानत नाही, RSSला सुद्धा मानत नाही असा चेहरा लोकांच्या समोर आणला आणि नरेंद्र मोदीचा चेहरा पुढे आणून नरेंद्र मोदीच्या माध्यमातून व्हाया नरेंद्र मोदी RSSने बीजेपीची सत्ता स्थापन केलेली आहे. मोदींचं सरकार नाही. वास्तविक पाहता बीजेपीचं सरकार आहे. परंतु बीजेपीला अगोदरच लोकांनी नाकारलेलं आहे. तर मोदींच्या नावावर हे सरकार आलेलं आहे. मोदींनी काय केलं? मोदींनी भ्रष्टाचार आणि विकास हे दोन मुद्दे पुढे आणले. वास्तविक पाहता विकास आणि भ्रष्टाचार हे दोन मुद्दे काँग्रेसच्या काळामध्ये सुद्धा ज्वलंत होते. विकास काम काँग्रेसनी करावीत का नाही करावीत याबद्दल सुद्धा वाद निर्माण होत होता. हे सुद्धा चाललेलं होतं की काँग्रेस हळूहळू करते आहे, विकास जोरात करत नाही किंवा स्पीडीली करत नाही. म्हणून मोदीने तो मुद्दा बनवला आणि विकास आणि भ्रष्टाचाराच्या या दोन नावाखाली आज भारतामध्ये मोदीचं सरकार आहे. आणि मोदी 8 वर्ष होऊन गेले, आता 9वं वर्ष चालू आहे आणि आज मोदी जो आहे तो प्रधानमंत्री म्हणून काम करतो आहे.
मोदींनी काय केलं? मोदींनी विकासाच्या नावाखाली विकास करायला सुरुवात केली. भ्रष्टाचार जो आहे तो कमी होण्याच्या ऐवजी आज भ्रष्टाचार दररोज एक पेपरला न्यूज आहे की भ्रष्टाचार कुठे ना कुठेतरी बँकेमध्ये झालेला आहे. अशी एक वेळ म्हणावी लागेल की पूर्वी आम्ही लहान असताना एक स्लोगन आम्ही नेहमी ऐकायचो, देवीचा रोगी कळवा आणि 1000 रुपये मिळवा. आज अशी परिस्थिती आहे की कुठल्या सरकारी क्षेत्रामध्ये भ्रष्टाचार नाही हे कळवा आणि 1000 रुपये मिळवा अशी म्हणण्याची वेळ आली. 1000 रुपये का म्हटलं? कारण कुठेच तुम्हाला सापडणार नाही. 1,00,000 रुपये जरी म्हटलं तरी सापडणार नाही तुम्हाला की असं कुठलंही क्षेत्र की ज्या क्षेत्रामध्ये भ्रष्टाचार नाही, असं कुठलंही क्षेत्र सापडणार नाही. नोटबंदीचा कार्यक्रम मोदीने राबवला. नोटबंदीच्या कार्यक्रमामध्ये म्हटलं की नोटबंदी जी आहे ते नोटबंदीमुळे जे लोक भ्रष्टाचारी आहेत अशा लोकांचे नोटा जे आहेत त्या नोटा मिळणार नाहीत आणि त्या नोटा जप्त केल्या जातील किंवा त्या मिळणार नाहीत आणि तो जो पैसा आहे तो त्यांचा बुडेल असं म्हटलं. परंतु सर्वच्या सर्व नोटा जमा झालेल्या आहेत. 500च्या आणि 1000च्या नोटा जमा झालेल्या आहेत. म्हणजे भ्रष्टाचाराच्या ज्या नोटा आहेत त्या वरिष्ठांकडून पण त्या जप्त झालेल्या नाहीत किंवा त्याची विल्हेवाट लावलेली नाही किंवा त्या परत न येता रद्द झालेल्या नाहीत, परस्पर रद्द झालेल्या नाहीत. सगळ्याच्या सगळ्या नोटा ट्रेझरीमध्ये आलेल्या दिसतात. म्हणजे भ्रष्टाचाराचा कुठलाही पैसा तिथं लपलेला नाही, तो उलट व्हाईट झालेला आपल्याला दिसतो आहे. ज्या दिवशी नोटा बंद झाल्या आणि 4,000 रुपये प्रत्येकाला मिळत होते त्यावेळेस काही लोकांकडं 2-2 हजाराचे गठ्ठेच्या गठ्ठे काय लोकांकडं मिळत होते. म्हणजे याचा अर्थ नोटबंदीचा जो कार्यक्रम आहे तो नोटबंदीचा कार्यक्रम फसवा होता हे आपल्याला निश्चित सांगता येऊ शकतं. त्याच्यावर समीक्षा होणं आवश्यक आहे. त्याचा एक वेगळे समीक्षा करून त्याच्यावर आपल्याला सेशन आपल्याला सादर करता येऊ शकतं. अशा पद्धतीने मोदीने भ्रष्टाचार कमी केला असं नाही. काँग्रेसचे जे लोक आहेत ते काँग्रेसचे लोक भ्रष्टाचाराच्या माध्यमातूनच बीजेपीमध्ये येतात आणि त्या ठिकाणी त्यांची बीजेपीची सत्ता निर्माण होते. याचा अर्थ काय आहे की जे भ्रष्टाचार करणारे जे लोक आहेत, आता एक उदाहरण जर सांगितलं, महाराष्ट्रामध्ये आत्ता सत्तेचं परिवर्तन झालं. महाविकास आघाडीकडून पुन्हा दुसरी आघाडी निर्माण झाली, बीजेपी आणि शिंदे सेनेची आघाडी निर्माण झाली. त्या आघाडीमध्ये एक व्यक्ती डाऊटफुल होता. डाऊटफुल म्हणण्यापेक्षा भ्रष्टाचार म्हणून बीजेपीनेच डिक्लेअर केलेलं होतं उद्धव ठाकरेच्या काळामध्ये. तो व्यक्ती राठोड नावाचा एक व्यक्ती आहे. तो राठोड नावाचा व्यक्ती भ्रष्टाचारी आहे, बलात्कारी आहे. आता त्याचा राजीनामा घेतला पाहिजे, मंत्रिपदातून दूर केलं पाहिजे असं म्हणणारे जे बीजेपीचे लोक आहेत, त्या ज्यावेळेस शिंदे सरकार स्थापन झालं बीजेपी बरोबर, त्यावेळेस त्या शिंदे सरकारामध्ये हाच राठोड जो आहे तो राठोड आता मंत्री आहे. म्हणजे याचा अर्थ दुसऱ्याचं जर पिल्लू असेल ते नालायक असतं आणि आपलं जे पिल्लू असेल ते फक्त ते चांगलं असतं असं म्हणण्याचा प्रघात आहे. भ्रष्टाचाराच्या माध्यमातूनच आज जी काही भारतामध्ये अनेक ठिकाणी सत्ता दिसतात. कर्नाटकची सत्ता जी आहे, कर्नाटकची सत्ता असेल, आणखीन कर्नाटकची गोव्याची सत्ता असेल, महाराष्ट्राची सत्ता असेल, दिल्लीमध्ये सुद्धा अशाच पद्धतीने सत्ता मिळवण्याचा प्रयत्न केला. काँग्रेसकडचे लोक फोडून आपल्या पारड्यामध्ये टाकायची आणि आपली सत्ता स्थापन करायची. यासाठी कोश्यारीची महाराष्ट्रामध्ये नियुक्ती करण्यात आलेली होती आणि कोश्यारीच्या माध्यमातून ज्यावेळेस शिंदे आणि बीजेपी सरकार ज्यावेळेस भारतामध्ये आलं आणि आता कोश्यारीची आता गच्छंती होणार हे निश्चित आहे, व्हायलाच पाहिजे. कारण संभाजी महाराजांच्या विरोधामध्ये त्यांनी वाईट वक्तव्य केलेलं आहे. अशा पद्धतीने मोदीच्या काळामध्ये इतका विकास झाला. आता विकासावर येतो. विकास कोणाचा होतो आणि कशाचा होतो हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे. आज विकासाच्या नावाखाली विकास ब्रिज बांधले जातात, मॉल्स बांधले जातात, मेट्रो लाईन टाकली जाते, रेल्वे लाईन टाकली जाते, मोठमोठे रस्ते बांधले जातात.
हे कोणासाठी आहे? सर्वसामान्य लोकांना याचा काय फायदा होतो का? तर सर्वसामान्य लोकांच्या हातामध्ये पैसा येण्यापेक्षा तो जो पैसा आहे, तो सगळा पैसा जो आहे तो ठेकेदार आणि पॉलिटिशियन लोक यांच्या हातामध्ये कॉन्सन्ट्रेट होताना दिसतो आहे. आणि तो जो पैसा आहे, तो पैसा विकास जर होत असेल देशाचा, तर देशाचा विकास जसा जसा होतो तसं भारतातले लोकही सदन होत असतात. परंतु भारतातले लोक एका बाजूला भिकारी होताना दिसतात आणि दुसऱ्या बाजूला जे भांडवलदार आहेत, ते भांडवलदार जे आहेत ते मोठे होताना दिसतात. त्यांच्या हातामध्ये पैसा खेळताना दिसतो आहे. जे लोक जगाच्या श्रीमंताच्या यादीमध्ये नसायचे, ते लोक आता श्रीमंताच्या जगाच्या यादीमध्ये पहिल्या दुसऱ्या नंबरवर येत आहेत. त्यामध्ये पॉलिटिशियन लोक आहेत. स्विस बँकेचा पैसा जो आहे, स्विस बँकेचा पैसा मोदीने किती लोकांचा आणला या भारतामध्ये? एकही पैसा आणलेला नाही. स्विस बँक असेल, जर्मन बँक असेल किंवा फॉरेनच्या बँका असतील, त्या बँकांमध्ये भारतीयांच्या अकाउंटमधून एकही पैसा मोदीने आणलेला नाही. उलट लोकांच्या खिशातून पैसा कसा काढता येईल याच्यासाठी 12 रुपयाची योजना काढली मोदीने. 12 रुपयामध्ये तुम्हाला विमा उतरवला जाईल. कंपल्सरी विमा काढण्यासाठी सांगितलं. ज्यांचे अकाउंट नाहीत त्यांनी बँकेमध्ये अकाउंट काढायचे, झिरो बॅलन्सचे अकाउंट काढायचे आणि 12 रुपयाचा विमा मात्र उतरवायचा. तो कंपल्सरी केला. आजपर्यंत एकही आकडा असा नाही की त्या आकड्यात तो जो आकडा आहे की अमुक एका व्यक्तीला त्या विम्याचे एक रिटर्न्स जे आहे ते त्याला मिळालेले आहे. आजपर्यंत एकही आकडा तो आपल्याला अजून लोकांना मिळालेला नाही. त्यानंतर विमा योजना आली. त्यानंतर गॅस सिलेंडरचं अनुदान जे आहे ते मोदीने बंद करून टाकलं. लोकांचा उठाव व्हायला लागला. त्यामुळं पुन्हा ते गॅस सिलेंडरचं अनुदान सुरू केलं. परंतु ते बँकेमध्ये अप्रत्यक्षरित्या बँकेमध्ये जमा होण्याची पद्धत सुरू केली. परंतु जमा होण्याच्या ऐवजी लोकांना दुसऱ्या बाजूला मोदीने भडकावलं की अनुदान जे आहे ते सरेंडर करून टाका, अनुदान सरेंडर करून टाका, हा मुद्दा केला. आणि आज जर पाहिलं तर गॅस सिलेंडरचं ना अनुदान मिळतं आहे आणि सरेंडर करण्याचा मुद्दाच आता निघालेला आहे. रेल्वेचं आरक्षण जे आहे ते कोरोनाच्या नावाखाली रेल्वेचं आरक्षण, सिनियर सिटीजनचं आरक्षण बंद करून टाकलं. लहान मुलांचं जे आरक्षण आहे ते लहान मुलांच्या आरक्षणासाठी जर सीट पाहिजे असेल तर त्या लहान मुलांना सुद्धा 12 वर्षाखालच्या मुलांना सुद्धा फुल तिकीट द्यावं लागतं. आणि कोरोना जरी संपलेला असला तरी सुद्धा आज रेल्वेचं जे कन्सेशन आहे सिनियर सिटीजनसाठी कन्सेशन त्यांनी पूर्णपणे बंद करून टाकलेलं आहे. नवीन शैक्षणिक धोरणानुसार खाजगी शिक्षण संस्थांना मन मान्य तशी फी जी आहे ती गोळा करण्याची मुभा ह्या नवीन शैक्षणिक धोरणाने दिलेली आहे. आता लोकांचा उठाव होऊ नये म्हणून एका बाजूला RTIचं धोरण स्वीकारलं. पण RTIचं धोरण ही लोकांसाठी दिलेली एक भीक आहे. हक्क जो आहे जातीच्या आधारावर त्यांना आरक्षण मिळालं पाहिजे शैक्षणिक क्षेत्रामध्ये. परंतु जातीच्या आधारावरचं शैक्षणिक आरक्षण जे आहे ते बंद करून टाकलं. आणि RTIच्या नावाखाली काही ठराविक टक्के जे जागा आहेत त्या ठराविक टक्के जागा त्या लोकांसाठी, कमी उत्पन्न गटाच्या लोकांसाठी दिल्या जातात. परंतु आरक्षण ही भीक आहे. भीक द्यायचं का नाही, बंद केव्हा करायचा आणि सुरू कुठपर्यंत ठेवायचा आहे, हा निर्णय शासक जातींच्या हातामध्ये आहे. आणि अशा पद्धतीने BJP सरकारने सुद्धा भ्रष्टाचाराचा मुद्दा जो आहे तो भ्रष्टाचाराचा मुद्दा हाताळलेला आहे. त्याचप्रमाणे आज जर पाहिलं तर भूतो न भविष्यती इंदिरा गांधींनी झिरो बजेट आणलं 1982 मध्ये. आणि त्या 1982च्या झिरो बजेटमुळं असा परिणाम झाला की नोकऱ्या बंद झाल्या. आणि उलट सरकारी क्षेत्रातले जे लोक आहेत, सरकारी क्षेत्रातले लोकांना काढण्याचा प्रघात सुरू झाला. आणि नरेंद्र मोदीने 2019 पासून
2019 पासून कोरोनाच्याच काळामध्ये 2019, 20, 21 या 3 वर्षाचं बजेट जे आहे ते डेफिसिट बजेट आणलेलं आहे. डेफिसिट बजेट याचा अर्थ गव्हर्नमेंटच्या खिशामध्ये सरकार चालवण्यासाठी पैसा नाही. म्हणून गव्हर्नमेंटनी काय केलं, मग निरनिराळ्या कंपन्या ज्या आहेत त्या कंपन्या, गव्हर्नमेंटच्या कंपन्या मोडीत काढल्या आणि कवडी मोल किमतीने त्यांनी उद्योग व्यावसायिकांची भरती केली. संरक्षण खातं सुद्धा जुन्या वस्तू वापरतं, जुन्या गाड्या वापरतं, जुने रणगाडे वापरतात. परंतु मोदीने असा एक निर्णय घेतला की भारतातल्या 15 वर्षाच्या ज्या गाड्या आहेत जुन्या, मोटरसायकल असेल, मोठ्या गाड्या असतील, त्या मोठ्या गाड्या ज्या आहेत त्या गाड्या भंगारमध्ये काढायच्या आणि त्या गाड्यांच्या ऐवजी नवीन गाड्या घ्यायच्या. याचा अर्थ असा आहे मित्रांनो की इंडस्ट्रीयल लोक जे आहेत ते मोटार उद्योग व्यवसाय जे आहेत ते मोटार उद्योग व्यवसायांना त्यांनी जे आहेत उद्योग व्यवसाय जे आहेत ते मोटारचे उद्योग व्यवसाय आहेत त्या उद्योग व्यवसायांना जीवदान देण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. त्या मराव्यात असा भाग नाही, त्या चालत होत्या, परंतु लोकांच्या खिशातला पैसा कसा काढायचा आहे आणि इंडस्ट्रीजसाठी कसा भरती करायचा आहे हा मुद्दा यामध्ये महत्त्वाचा मुद्दा आहे. अशा पद्धतीने अनेक गोष्टी आहेत. बीजेपी सरकार हे मोदींच्या नावावर चालतं. पण मोदींना जर पर्याय द्यायचा असेल तर एक गोष्ट आपल्याला करावी लागेल की मोदींच्या नंतर परत काँग्रेसला आणण्याची चेष्टा भारतातल्या लोकांनी करू नये. मोदीच्या ऐवजी बाबासाहेब आंबेडकरांच्या लोकांना आपण निवडून दिलं पाहिजे आणि ते जर लोक निवडून आले तर तेच लोक जे आहेत त्या भारताचे तारणहार बनू शकतील असा माझा विश्वास आहे. आणि अशा पद्धतीने आज जो 26 जानेवारीचा जो प्रजासत्ताक दिनाचा जो कार्यक्रम आहे त्या प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी आज समीक्षा होते आहे की प्रजासत्ताक जो भारत असायला पाहिजे पण तो भारत प्रजेच्या हातामध्ये सत्ता न देता ब्राह्मणांच्या हातातच कशी टिकवून ठेवता येईल याच्यासाठी आत्तापर्यंत जे षडयंत्र करून ब्राह्मणांच्याच हातामध्ये सत्ता टिकवली पाहिजे अशा पद्धतीचं षडयंत्र करून ही योजनाबद्ध कार्यक्रम करून ही योजना ब्राह्मणांची सत्ता टिकवलेली आहे. प्रजासत्ताक भारत अजून व्हायचा आहे आणि प्रजासत्ताक जर भारत व्हायचा असेल तर कॉन्स्टिट्यूशनला मानणाऱ्या लोकांना आपण जवळ केलं पाहिजे आणि त्यांच्या हातामध्ये सत्ता सोपवली पाहिजे असं माझं मत आहे. आणि मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल धन्यवाद. सर्वांना जय भीम, जय भारत.